अजित पवारांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय। अजितदादा गेले यावरती अजूनही विश्वास बसत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या श्रद्धांजली सभेत चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। शिवाय सभेत बोलताना अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना बावनकुळे भावविवश झाल्याचंही पाहायला मिळालं। दादाचं जे ऋण आपल्यावर आहे ते ऋण असंच आपल्या ऋण म्हणजे आपल्या जीवनावर जे शेवटी कर्ज असतं व्यक्तीवर। प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अनुभव असतात। आपली सर्वांची जबाबदारी आहे की आता अजितदादाच्या स्वप्नाला पूर्ती करायची, त्यांचा संकल्प पुरा करायचे आणि अजितदादांनी मांडलेला महाराष्ट्र हा पुढे न्यायचा आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाची भूमिका जी अजितदादाची होती ती मात्र जिवंत ठेवायची, त्यांची स्मृती जिवंत ठेवायची, त्यांच्या जगण्यातनं वागण्यातनं जे काही आपल्या सर्वांना उचलायचं आहे ते उचलावं आणि आपल्या जीवनातसुद्धा परिवर्तन करून या महाराष्ट्राच्या जनतेकरता आपण सर्वांनी समर्पित व्हावं अशी सर्वांकडून अपेक्षा आहे। अजितदादांना श्रद्धांजली देताना श्रद्धांजली द्यावी की नाही भीती वाटतं। श्रद्धांजली देताना ही सत्य घटना आहे। आता शेवटी सत्य हे सत्य आहे, परमेश्वरासमोर काहीच नाही आहे आणि त्यामुळं त्यांना श्रद्धांजली देताना आपण सर्वांनी अजितदादाच्या प्रवासाचा जो काळ आहे त्या काळातनं आपण आपल्या जीवनामध्ये एक अजितदादाच्या जीवनातलं काहीतरी काम उचलून आपल्या जीवनामध्ये संकल्पित करावं आणि अजितदादांना सर्वांची श्रद्धांजली दिली आहे। मी आपल्या परिवारातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे अजितदादांना श्रद्धांजली व्यक्त करतो।